सातारा आणि सातारावासियांनी क्रीडा दिन साजरा का करावा यासाठी आज आपण इथं उपस्थित होतो. आज क्रीडा धोरण जर बघितलं तर नवीन क्रीडा धोरणानुसार नवीन क्रीडा संकुलासाठी 50 कोटी, विभागीय जिल्ह्यासाठी 25 कोटी आणि तालुक्यासाठी 5 कोटी असं असताना सुद्धा आणि साताऱ्यात कित्येक वर्ष सत्ता नगरपालिकेत असो, आमदारकी असो किंवा खासदारकी असो, एकत्रित एकाच ठिकाणी असताना सुद्धा आज आपण बघतोय की साताऱ्यातील खेळाडूंना त्या पद्धतीच्या सुखसुविधा आज मिळत नाहीत. जे खेळाडूंनी नैपुण्यपूर्ण कामगिरी केलेली आहे त्यांना तर शुभेच्छाच, पण जे वंचित राहिलेले आहेत त्यांना नवीन क्रीडांगण उपलब्ध करून देणं, त्या सुखसुविधा उपलब्ध करून देणं हे सुद्धा लोकप्रतिनिधींचं काम आहे आणि त्याचा पाठपुरावा करणं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं काम आहे. आज साताऱ्यात बरेचसे क्रीडांगण आहेत. मी नगराध्यक्षांना, माननीय नगराध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी आरक्षित असलेल्या जागेवरती जावं, ती जागा क्रीडांगणासाठीच आरक्षित राहावी, ह्याच्यासाठी पाय कसावेत आणि तिथं क्रीडांगण बनवून दाखवावं की जेणेकरून आज मुलं खेळाडू, आज एखाद्या खेळाडूला विचारलं की किती कुठं खेळतो का नाही खेळतो, तर तो मुलगा म्हणतो की हो खेळतो की. कुठला खेळ खेळतो, तर तो म्हणतो सगळे स्पोर्ट्स खेळतो. मग माझ्या मनात शंका उपस्थित होते. मग मी त्याला विचारतो की तू कुठला नक्की खेळ खेळतो आणि कुठे एवढे सगळे स्पोर्ट्स खेळतो, तर तो म्हणतो मोबाईलवरती सगळे स्पोर्ट्स खेळतो. लाजिरवाणी गोष्ट, राजधानी साताऱ्यासारख्या ठिकाणी लाजिरवाणी गोष्ट आहे. काय करतायत नेते मंडळी? शासन देत असताना सुद्धा आज खेळाडूंसाठी एवढी मानसिकता का? माझी सर्व नेते मंडळींना विनंती आहे, खेळाडूंसाठी पुढे या. येत्या काळात किमान कुठल्याही खेळाचं एखाद्या आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम उभं करा आणि खेळाडूंना न्याय. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना क्रीडा दिनाच्या शुभेच्छा. छत्रपती श्रीमंत उदयन महाराज साहेब यांनी सर्वच क्रीडा क्षेत्रातील जे मान्यवर आहेत, क्रीडा संघटनेचे जे प्रतिनिधी आहेत, त्यांची एक बैठक लावलेली होती आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी प्रत्येकाला प्रश्न विचारले की आज कुठल्या सुविधा आहेत, कुठल्या उपसुविधा आहेत, आपल्याला काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे आणि आपल्याकडं सध्याच्या स्थितीत असलेल्या ग्राउंडची व्यवस्था आणि उपलब्ध असलेले ग्राउंड. पण ती बैठक संपल्यानंतर स्वतः समक्ष पाहणी करण्यासाठी आम्ही स्वतः त्यांच्याबरोबर उपस्थित होतो. त्याच्यामध्ये आताचे जे राधिका रोडला जे तालुका स्तरावरचं जे आपलं हे ऑफिस होते, तुमचं ह्याचं तहसील कार्यालय, ती सुद्धा महाराज साहेबांनी सांगितलं की आपण जिल्हा परिषदेचे बोलून, कारण त्यावेळेस आम्हाला त्यांच्या माध्यमातून कळलं की ती जागा जिल्हा परिषदेकडे ते हस्तांतरित करावी लागेल आणि त्याच्यासाठी काय करता येते की आपण धोरणात्मक भूमिका घेऊन तो सगळा पूर्ण जो प्लॉट आहे तो प्लॉट क्रीडा क्षेत्रासाठी आणि तिथं कुठले ग्राउंड बसताय त्याच्या संदर्भातलं जे कोणी टेक्निकल आहे त्यांच्याशी बोलून आपण ते बसवायचा तिथं प्रयत्न करून मग ते एक ग्राउंड बघितलं गेलं होतं. आणि ते बघितलं असताना तुमच्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे की तिथं आज तहसील कार्यालय. दुसरं बघितलं शाहूपुरीवर हिंदवी पब्लिक स्कूलच्या शेजारचं असलेलं ग्राउंड. त्या ठिकाणी ज्यांना आपण डॉक्टर म्हणतो असे आपले बागवान साहेब, त्यांच्यासोबत तिथं आम्ही गेलेलो होतो. ते ग्राउंड बघण्यात आलं आणि तिथं ऍटलिस्ट रणजी दर्जाचं तरी क्रिकेटचं स्टेडियम आपण उभं करू अशा पद्धतीचं त्या दिवशी तिथं नियोजन झालं. ते बोललं झालं आणि त्याच्यासाठी जे कारवाई करायला लागेल ते कारवाई करण्याचे आदेश सुद्धा त्यावेळेस गेले. आज आपण मागे ह्याच्यात बघतोय त्या आयटी साठी जी मुलं लागणार आहेत त्यांच्या ट्रेनिंगसाठी तिथे काहीतरी इन्स्टिट्यूट उभं करण्याचा माननीय नगराध्यक्ष आणि बाकीचे जे नियोजन समितीचे सभापती वगैरे तिथे जाऊन त्यांनी पाहणी करून आले. त्या पद्धतीचे जे काही टेक्निकल अधिकारी होते ते तिथे आले होते. म्हणजे अशा पद्धतीनं क्रीडांगणाच्या साठी जे आरक्षित असलेल्या जागा आहेत किंवा आरक्षित होऊ शकतात अशा जागांची वाट लावली जाते. तुम्ही म्हणताय की जागा ती ग्राउंड राहील का? तुम्हाला काय वाटतं? आत्ताची जर ह्या नेते मंडळींची मानसिकता जर आपण लक्षात घेतली
तर नक्कीच अगदी छातीलोकपणे सांगू शकतो की तिथं ग्राउंड होणार नाही. ती ग्राउंड राहण्यासाठी तुमची काही भूमिका आहे? अर्थातच उद्या मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मी नगराध्यक्षांना आव्हान केलं, त्यांची मानसिकता मला बघायची काय. त्या ठिकाणी त्यांनी जावं, महाराजांनी शब्द दिलेल्याप्रमाणे, खेळाडूसाठी शब्द दिलेल्याप्रमाणे त्यांनी ते करावं. जर नाही केलं तर येत्या काळात खेळाडूंना बरोबर घेऊन मला जे काय करायचंय त्या पद्धतीने मी आंदोलन करतो. नाही